मराठी भाषेचा मान सन्मान आज राज्य पातळीवर होतोय आणि आज दिल्लीमध्ये देशाचे माननीय प्रधानमंत्री आणि महाराष्ट्रातले सगळे आपले नेते साहित्यिक विचारवंत आज दिल्लीमध्ये आपल्या मराठी भाषेसाठी जमतोय। ही खूप आनंदीची गोष्ट आहे। जणू काय दिवाळी पुन्हा आली आहे। म्हणजे या वर्षी 2 वेळा आपल्या आयुष्यात दिवाळी आहे, एक आता आणि जी येते ती। हे खूप आनंदाचं सगळं वातावरण इथे आणि खूप उत्साहाच्या भरात आज सगळे आपण हा दिवस आणि मराठी भाषा साजरी करतोय, आपली संस्कृती साजरी करतोय। अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषा साहित्य संमेलन होते नाही, आपल्यासाठी अर्थातच एक मोठी गोष्ट आहे आणि आज खूप लोक महाराष्ट्रातून इथे आलेले आहेत आणि आज विज्ञान भवनला एक मोठा कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर तालकटोरा स्टेडियमला 2 दिवस कार्यक्रम आहे। त्यामुळे अनेक नवीन विचार हे ऐकायला मिळतील, विचारांची देवाणघेवाण होईल, ह्याच्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत। ही राजकारणाची मंदी आली आहे असंही विरोधक म्हणतात। ज्या पद्धतीने मोठे सगळ्यात जास्त राजकारणी यात सहभागी होत आहेत। ठीक आहे, राजकारणी पण नागरिक असतात आणि मराठी भाषेवर प्रेमाने असतात। उलट राजकारणी साहित्यिक आणि दोघांनी एकमेकाचं ऐकलं पाहिजे, कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीत साहित्यिक विचारवंतच पुढे ठरवतात आणि सगळ्या राजकारण्यांनी लेखक विचारवंतांचं नेहमी ऐकलंच पाहिजे, कारण का ते समाजातून आपल्याला कळतं की समाजात काय चाललंय। आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे व्यासपीठावर सगळे अनेक वेळा असतात, पण आज मराठी भाषेसाठी सगळे एका व्यासपीठावर येतात। याबद्दल मी सगळ्यांचं स्वागतही करते आणि आभारी आहे। परिसंवादावरनं नाराजी व्यक्त केलेली आहे साहित्य विषय संदर्भात। ठीक आहे, ते आता ऑर्गनायझर्सनी ठरवलं असेल, त्यांना विचारा प्रश्न। मी आपला आनंद सोहळा आहे, मी आपला आनंद इथे आणि सगळ्यांबरोबर एकत्र राहून दिल्लीमध्ये मराठी भाषेचं कौतुक होतंय त्याच्यासाठी आले। संसदेमध्ये 20 लोकांना परवानगी देणार अशी चर्चा होती, पण ते परवानगी शेवटपर्यंत मिळाली नाही। ह्याचं नाही मला माहिती, ऑर्गनायझरला विचारायला लागेल। परवानगीचं पत्र दिलं होतं, पत्र वगैरे दिल्यानंतरही नाही झालेलं मला खरंच माहिती नाही, मला ऑर्गनायझरला विचारायला लागेल। दिल्लीच्या रस्त्यावर ग्रंथदिंडी निघते एवढ्या वर्षानंतर आणि सगळेच वाघ्या मुरळीपासून वेगवेगळे नृत्य, आदिवासी नृत्य, महाराष्ट्राचं कल्चर जे आहे ते दिल्लीमध्ये पाहायला मिळतंय। नाही, अर्थातच कुठल्याही राज्याला जेव्हा आपल्या राजधानीत आपला मान सन्मान होतो, ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आणि सुसंस्कृत महाराष्ट्र, त्याची भाषा, आपली संस्कृती, आपल्यावर झालेले संस्कार आणि आपले विचारवंत साहित्यिक आज दिल्लीत येत आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करते। तुमच्या एक टोपी आहे, त्यावरती काही संदेश लिहिला आहे, थोडं वाचून दाखवता येईल आम्हाला? अच्छा, बेळगाव हे आता त्या गृहस्थांनी मला दिली। अर्थातच प्रत्येकाच्या भावना ह्या आपण त्याचा मान सन्मान केलाच पाहिजे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये जो कोणी व्यक्ती आमच्यासारख्या लोकांकडे, जे आम्ही लोकप्रतिनिधी, आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत, त्यामुळे प्रत्येकाचं आम्ही ऐकून घेतलंच पाहिजे। एका द्वाराला सावरकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे, याच्यावरून अगोदर वाद पण निर्माण झाले, ते कोणतं नाव? हे संयोगात जकांना विचारा, मी एक मराठी प्रेमी म्हणून इथे आली आहे। ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय। पण जर 2 वर्ष शिक्षा असेल तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो। त्यांनी अजून कशा प्रकारची कृती केली नाहीये। नाही, काल ज्या दोन्ही घटना झाल्या, मी काल सुरेश धसांचं ही स्टेटमेंट ऐकलं। त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये 2 असे मंत्री आहेत ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि तुम्ही जे मला प्रश्न विचारले, दोन्ही मंत्र्यांनी नैतिकतेने निर्णय घ्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे। नैतिकता ही या सरकारने दाखवावी, बाकी काय। कोण ठरवायची? कारण नैतिकता आपण ठरवायची असते। नैतिकता संघटना, आपल्यामुळे संघटनेचं जर नुकसान होत असेल, राज्याची बदनामी होत असेल, संघटनेची बदनामी होत असेल, तर आपण व्यक्ती, आम्ही लोकसेवक, आम्ही कशासाठी निवडून आले? तुमची सेवा करण्यासाठी, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी। तर जर एखाद्यावर शिक्षा झाली असेल, आणि अर्थातच हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मनमर्जीने चालत नाही, त्याच्यामुळे साधारणपणे मी माझ्यावरनं विचार करते की माझ्यावर असे प्रत्यारोप झाले असते तर मी काय केलं असतं, तर मी नैतिकतेने निर्णय घेतला। नाही, पण ताई एकमेकांकडे बोटं करतात, हे म्हणतात त्यांनी निर्णय घ्यावा, मुख्यमंत्री म्हणतात, उपमुख्यमंत्री दादा ठरवतील, दादा हे असं फक्त एकमेकांकडे बोटं दाखवायचं चालू आहे। दुसरं प्रकरण आहे ते कोणी काय करावं, कुणाकडे बोट दाखवायचं, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। पण मला असं वाटतं की मी त्यांच्या जागेवर असते तर मी नैतिकतेने निर्णय घेतो। प्रताप सरनाईक म्हणतात की 50% महिलांना सूट दिल्यामुळे एसटी तोट्यात गेली। मीही ते स्टेटमेंट आज वर्तमानपत्रात सकाळी वाचलं। त्याचं फायनान्शियल काय परिस्थिती आहे हे बघावी लागेल
आणि अनेक इलेक्शनच्या आधी यांनी जे जुमले केले होते कदाचित त्याचाच एक भाग असेल, पण तेव्हा सरनाईकजी मंत्री नव्हते, आता ते मंत्री आता झालेले. त्याच्यामुळे आधीच्या सरकारने जो काही निर्णय घेतला आहे त्या सरकारला आपल्याला जाब विचारावा लागेल की तुम्ही नक्की काय विचार पण करता. तेव्हाही परिवहन खातं तर त्यांच्याकडेच होतं. पण मंत्री ते नव्हते ना, त्याच्यामुळे त्यांच्याशी मीही विचारणार, पत्र लिहून माहिती घेणार आहे की बाबा काय परिस्थिती आहे, आणि महाराष्ट्राचे जेव्हा बजेट येईल तेव्हा आणखीन क्लॅरिटी येईल. कोस्टल पॅचवर्कच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पंतप्रधान कार्यालयाने थेट त्यांच्याशी संपर्क केला आहे प्रधान सचिवांनी. त्यांनी म्हटलंय की जे पॅचवर्क झालंय ते अतिशय विदारक आहे, अतिशय अशा प्रकारचं आहे की त्यामुळे अपघातांना वाव आहे. त्यावरती विरोधी पक्षांनी पण आवाज उठवलेला होता. नाही, मला असं वाटतं की त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. मग महाराष्ट्रात दुर्दैव आहे की एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालंय की त्यांना वाटतंय की ते कसेही वागू शकतात. हे दुर्दैव आहे की खूप, माझा तरी विश्वास होता की देवेंद्रजी नैतिकतेवर त्यांचं सरकार चालवेल. लोकांनी एवढा विश्वास त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मॅन्डेट दिलंय, तर एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं असताना आज नैतिकता हे सरकार दाखवत नाहीये, हे खूप दुःखजनक आहे. कारण का माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या. एक सुसंस्कृत माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, एवढा मोठा मॅन्डेट, एवढे लोक त्यांना निवडून दिलेत, लोकांनी एवढा विश्वास दाखवलाय, आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये वारंवार भ्रष्टाचार, खून, एक्स्टॉर्शन, आणि आता तर शिक्षा, घरकुलावर शिक्षा झालेली आहे. हे तुमच्याच चॅनलवर आज वर्तमानपत्रात आले. त्याच्यामुळे नैतिकता, म्हणजे सुरेश धस म्हणली ही गोष्ट करायची खरी आहे की नैतिकतेची आणि ह्या सरकारमधल्या काही मंत्र्यांची कधी भेटच झाली नाही. हे स्टेटमेंट माझं नाही आहे, हे स्टेटमेंट सुरेश धसांचं आहे, जे मी तुमच्या चॅनलवर कोहरा कमिटीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे नाहीच आहे अशी माहिती अधिकारात माहिती आली आहे. खरं तर एवढा संवेदनशील अहवाल होता तो, त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? ते मला असं वाटतं गृहमंत्रीच उत्तर देऊ शकतात, मंत्रालयच उत्तर देऊ शकेल ना, आम्हाला कसं माहिती असेल. अशा पद्धतीची अचानक माहिती समोर येते, माहितीच्या अधिकारात आली आहे, म्हणजे आता हे तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल ना, त्या डिपार्टमेंटला विचारावं लागेल. थँक्यू.